हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं आमच्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत डिग्री म्हणजे काय, इंग्रजी ग्रामरमध्ये डिग्री कशाला म्हणतात, त्याचे किती प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आमच्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळेल. तर चला सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. बघा, डिग्री म्हणजे काय. डिग्री हा एक ॲडजेक्टिव्हचा प्रकार आहे. तुलना करण्यासाठी इंग्रजीमध्ये डिग्रीचा वापर होतो. डिग्रीचे 3 प्रकार आहेत: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता आपण याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहोत. फर्स्ट आहे पॉझिटिव्ह डिग्री. बघा, तर पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य हे मूळ रूपात असतं. जेव्हा कोणाशीही तुलना केली जात नाही तेव्हा तिथे कोणती डिग्री असते? पॉझिटिव्ह डिग्री. कसं ओळखायचं? वाक्य असतं मूळ रूपामध्ये आणि कुणाशीही तुलना केली जात नाही. तर याचं स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब. बघा, काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब. जेव्हा कोणाचीही तुलना केली जात नाही तेव्हा कोणती डिग्री असते? पॉझिटिव्ह डिग्री. तर चला आता आपण याचे एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे राम उंच आहे. राम उंच आहे. बघा, इथे कुणाशीही तुलना गेलेली नाही आहे. वाक्य त्याच्या मूळ रूपामध्ये आहे. राम इज टॉल. राम इज टॉल. राम उंच आहे. नेक्स्ट, आंबा गोड आहे. आंबा गोड आहे. इन इंग्लिश, mango is sweet. mango is sweet. आंबा गोड आहे. नेक्स्ट, ती सुंदर आहे. ती सुंदर आहे. इन इंग्लिश, she is beautiful. she is beautiful. ती सुंदर आहे. नेक्स्ट, ही खोली मोठी आहे. ही खोली मोठी आहे. इन इंग्लिश, this room is big. this room is big. ही खोली मोठी आहे. नेक्स्ट, तो वेगाने धावतो. तो वेगाने धावतो. इन इंग्लिश, ही रन्स फास्ट. ही रन्स फास्ट. तो वेगाने धावतो. नेक्स्ट आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह डिग्री व त्याचे एक्झाम्पल्स बघितले. आता आपण बघतोय कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री कशाला म्हणायचं? बघा, 2 व्यक्ती किंवा वस्तूंची तुलना करताना आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करतो. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचे स्ट्रक्चर काय असते? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह
प्लस ER प्लस दॅन किंवा मोर प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस दॅन. बघा केव्हा वापरणार की कंपॅरेटिव्ह डिग्री? दोन व्यक्ती किंवा वस्तूंची तुलना करताना. आता आपण बघणार आहोत कंपॅरेटिव्ह डिग्रीचे एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे राम श्यामपेक्षा उंच आहे. बघा राम आणि श्यामची इथे तुलना केली गेलेली आहे उंचीमध्ये. काय आहे एक्झाम्पल? राम श्यामपेक्षा उंच आहे. इन इंग्लिश राम इज टॉलर दॅन श्याम. बघा आपण स्ट्रक्चरमध्ये बघितलं होतं ER दॅन. राम इज टॉलर दॅन श्याम. राम श्यामपेक्षा उंच आहे. नेक्स्ट, सोने चांदीपेक्षा महाग आहे. सोने चांदीपेक्षा महाग आहे. इन इंग्लिश गोल्ड इज more expensive than silver. Gold is more expensive than silver. सोने चांदीपेक्षा महाग आहे. नेक्स्ट, माझा फोन तुझ्या फोनपेक्षा चांगला आहे. माझा फोन तुझ्या फोनपेक्षा चांगला आहे. इन इंग्लिश माय फोन इज बेटर दॅन युअर फोन. माय फोन इज बेटर दॅन युअर फोन. नेक्स्ट, आज कालपेक्षा जास्त गरम आहे. आज कालपेक्षा जास्त गरम आहे. इन इंग्लिश टुडे इज मोर और यू कॅन से हॉटर दॅन yesterday. टुडे इज हॉटर दॅन yesterday. आज कालपेक्षा जास्त गरम आहे. नेक्स्ट, ती माझ्यापेक्षा हुशार आहे. ती माझ्यापेक्षा हुशार आहे. इन इंग्लिश शी इज स्मार्टर दॅन मी. शी इज स्मार्टर दॅन मी. ती माझ्यापेक्षा हुशार आहे. नेक्स्ट, ही कार त्या कारपेक्षा वेगवान आहे. ही कार त्या कारपेक्षा वेगवान आहे. इन इंग्लिश दिस कार इज फास्टर दॅन दॅट कार. दिस कार इज फास्टर दॅन दॅट कार. ही कार त्या कारपेक्षा वेगवान आहे. नेक्स्ट, पुणे मुंबईपेक्षा शांत आहे. पुणे मुंबईपेक्षा शांत आहे. इन इंग्लिश पुणे इज क्वाइटर दॅन मुंबई. पुणे इज क्वाइटर दॅन मुंबई. पुणे मुंबईपेक्षा शांत आहे. नेक्स्ट, गणित इंग्रजीपेक्षा कठीण आहे. गणित इंग्रजीपेक्षा कठीण आहे. इन इंग्लिश मॅथमॅटिक्स
is more difficult than English. Mathematics is more difficult than English. गणित इंग्रजीपेक्षा कठीण आहे. आता आपण बघणार आहोत सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री कशाला म्हणायचं? तर बघा, 3 किंवा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये सर्वात जास्त क्वालिटी दाखवण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्री आपण वापरत असतो. ओके, तर याचं स्ट्रक्चर काय असतं? बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस दी प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस EST किंवा दी मोस्ट प्लस ॲडजेक्टिव्ह. हे असतं सुपरलेटिव्ह डिग्रीचं स्ट्रक्चर. कधी वापरणार? एखाद्या 3 किंवा अधिक वस्तूंमध्ये सर्वात चांगलं कोणतं आहे, सर्वोत्तम, ते दर्शवण्यासाठी आपण काय वापरणार? सुपरलेटिव्ह डिग्री. आणि स्ट्रक्चर सगळ्यांना आता सांगितलेलं आहे स्ट्रक्चर काय आहे. ओके, आता आपण बघूया यावर एक्झाम्पल्स. राम वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे. राम वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे. बघा, पूर्ण वर्गामध्ये सर्वात उंच मुलगा कोण आहे? राम. सो काय येणार आन्सर? राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. राम वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे. नेक्स्ट, हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. In English, this is the most beautiful place. This is the most beautiful place. हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. नेक्स्ट, ती शाळेतील सर्वात हुशार मुलगी आहे. ती शाळेतील सर्वात हुशार मुलगी आहे. In English, she is the smartest girl in the school. She is the smartest girl in the school. ती शाळेतील सर्वात हुशार मुलगी आहे. नेक्स्ट, हा वर्षातील सर्वात गरम दिवस आहे. हा वर्षातील सर्वात गरम दिवस आहे. In English, this is the hottest day of the year. हा वर्षातील सर्वात गरम दिवस आहे. This is the hottest day of the year. नेक्स्ट, माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत आहे. माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत आहे. इन इंग्लिश, माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत आहे. नेक्स्ट, तो आमच्या टीममधील सर्वोत्तम खेळाडू आहे. तो आमच्या टीममधील सर्वोत्तम खेळाडू आहे. इन इंग्लिश, ही इज द बेस्ट प्लेयर इन आवर टीम. He is the best player in our team. Next,
ती वर्गात सर्वात जलद धावते. ती वर्गात सर्वात जलद धावते. In English, she runs the fastest in the class. काय? She runs the fastest in the class. ती वर्गात सर्वात जलद धावते. नेक्स्ट, तो आमच्या वर्गातील सर्वात शांत मुलगा आहे. तो आमच्या वर्गातील सर्वात शांत मुलगा आहे. इन मराठी, he is the quietest boy in our class. He is the quietest boy in our class. तो आमच्या वर्गातील सर्वात शांत मुलगा आहे. नेक्स्ट, ती सर्वात सुंदर गायिका आहे. ती सर्वात सुंदर गायिका आहे. In English, she is the most beautiful singer. She is the most beautiful singer. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.